एका नकळत उघडलेल्या दरवाजाने आमच्यात असं एक गुपित तयार केलं की त्यानंतर माझी मेवणी फक्त नातेवाईक राहिली नाही, तर दोन भुकेल्या मनांच्या एका बेधुंद प्रवासाची सुरुवात झाली. पण काय होतं ते गुपित जे आम्ही दोघांनी जगापासून लपवून ठेवलं? माझ्या लग्नाला आता 8 वर्षे झाली आहेत. संसार अगदी व्यवस्थित सुरू आहे. माझी बायको संस्कारी आणि घरंदाज आहे. माझ्या मेवण्याच्या म्हणजेच दीपेशच्या आणि माझी मेवणी म्हणजेच मानसीच्या लग्नाला जवळपास 7 वर्षे झाली आहेत. मानसी आणि दीपेश दोघेही एका नामांकित सरकारी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. सरकारी कंपनीचा एक ठरलेला नियम आहे, जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती किंवा बढती हवी असेल तर दर 3-4 वर्षांनी बदली करून घ्यावीच लागते. यापूर्वी ते दोघे राजस्थानमधील जयपूर या ऐतिहासिक शहरात कार्यरत होते. पण अचानक त्यांच्या बदलीचा आदेश आला. त्यांची बदली थेट माझ्या शहरापासून जवळपास 100 किलोमीटर दूर असलेल्या एका छोट्या शहरात झाली. सरकारी हुकूम असल्यामुळे त्यांना लगेच ताबडतोब तिथे जाऊन रुजू व्हायची होती. त्यांची योजना अशी होती की आधी तिथे जाऊन रुजू व्हायचे आणि मग काही दिवसांनी जयपूरहून सर्व सामान तिथे हलवायचे. विमानतळावरून थेट त्या लहान शहरात जाणे खूप कठीण थकवणारे झाले होते. म्हणूनच त्यांनी ठरवले की आधी ते आमच्या शहरात येतील, आमच्या घरी एक रात्र मुक्काम करतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नवीन शहरात जातील. ठरलेल्या नियोजित तारखेला जून महिन्याच्या त्या कडक उन्हाळ्यात ते तिघे म्हणजेच माझा मेवणा दीपेश, मेवणी मानसी आणि त्यांची 4 वर्षाची निष्पाप मुलगी दुपारी विमानतळावर पोहोचले. मी स्वतः गाडी घेऊन त्यांना आणण्यासाठी विमानतळावर गेलो होतो. इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणे गरजेचं आहे. यापूर्वी माझ्या मनात मानसीबद्दल कधीही कोणताही चुकीचा विचार किंवा भावना नव्हती आणि तिच्या मनातही माझ्याविषयी तसे काही नव्हते. आमचे संबंध अतिशय मर्यादित आणि आदराचे होते. आम्ही फक्त सण उत्सवाला किंवा वाढदिवसाला फोनवरच बोलायचो. या 8 वर्षात आमची फारही भेट तर 3 ते 4 वेळाच झाली होती. आमच्यातले बोलणे नेहमीच नातेसंबंधाला शोभेल अशा अवबोली आणि सामान्य चौकटीत असायचे. पण एक पुरुष म्हणून मला तिच्या सौंदर्याची जाणीव होती. मानसीचा रंग गोरा होता आणि तिचा सडपातळ बांधा आणि तिची ती चालढाल यामध्ये एक वेगळीच नजाकत होती. आम्ही सर्वजण घरी आलो. घरातल्या सर्वांनी त्या तिघांचे खूप आनंदाने स्वागत केले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर मानसी प्रवासाच्या थकव्यामुळे फ्रेश होण्यासाठी गेली. माझ्या घरात एकूण 3 खोल्या आहेत. एक माझी आणि बायकोची, दुसरी आईची आणि तिसरी पाहुण्यांसाठी खास राखलेली खोली. पण एक गोष्टीची अडचण होती की पाहुण्यांच्या खोलीत AC नव्हता. जून महिन्यांचा कडक उन्हाळा असल्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा होता. जेव्हा मानसी आणि दीपेश फ्रेश होत होते तेव्हा मी सर्वांसाठी बाहेरून नाश्ता आणायला गेलो. बाजारात गर्दी असल्यामुळे मला परत यायला अर्धा तास लागला. मी घरी आलो तेव्हा ती तिघेही फ्रेश होऊन हॉलमध्ये बसली होती. आता उन्हाळ्याच्या त्रासामुळे मी फ्रेश होण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या कथेला वळण इथूनच मिळते. नक्की इथून पुढं एक गूढ सुरुवात होती. मी नेहमीच्या सवयीप्रमाणे बाथरूमची कुंडी पूर्ण न लावता फक्त एक दरवाजा हलका ढकलून शॉवर चालू केला. गार पाण्याचे थेंब अंगावर पडताच मनाला एक रम्य तृप्ती मिळाली. मी डोळे मिटून फ्रेश होत होतो. नक्की त्याच वेळी मानसी तिच्या बाथरूममध्ये राहिलेले सामान घेण्यासाठी तिथे आली. तिला वाटले असावे की बाथरूम रिकामे आहे. तिने सहज बाथरूमचा दरवाजा ढकलला आणि ते अचानक तिथेच थबकली. साधारण काही सेकंदानंतर मला अचानक जाणीव झाली की कोणीतरी दरवाजापाशी उभं आहे. मी डोळे उघडून पाहिले तर समोर मानसी उभी होती. आमची नजरानजर झाली. तिची नजर माझ्याशी भिडताच तिच्या डोळ्यात एक खट्याळ पण कमालीची लागवी चमक आली. तिच्या चेहऱ्यावर लाजेने एक गुलाबी छटा उमटली आणि ती स्वतःच्या सावरून घेत गडबडीने बाहेर निघून गेली. तिने मला अशा अवघडलेल्या अवस्थेत कधी पाहिले नव्हते. माझ्याही मनात एक वेगळीच धडधड सुरू झाली होती. मीही मग जास्त वेळ न घालवता लवकर कपडे घालून हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये आल्यावर पाहिले तर सर्वांनी अजून नाश्ता केला नव्हता. मेवण्याने म्हणजेच दीपेशने सांगितले की सगळे एकत्रच नाश्ता करूया. मानसी तिथेच बसली होती. पण मी एक गोष्ट बारकाईने लक्षात घेतली होती की मानसी आता अगदी सामान्य वागत होती, जणू काही झालंच नाही. अशा थाटात ती हसत खेळत बोलत होती. पण तिच्या चेहऱ्यावरचा तो लागवी मिठास पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल एक विशेष आकर्षण निर्माण झाले होते. नाश्ता झाल्यानंतर माझी बायको, मुले, मानसी आणि तिची ती मुलगी आमच्या AC असलेल्या खोलीत बसून गप्पा मारू लागलो. इकडे मी आणि दीपेश बाजारात निघालो. त्याला नवीन शहरात जाण्यापूर्वी काही महत्त्वाची खरेदी करायची होती. बाजारात 2-3 तास फिरून खरेदी केल्यानंतर आम्ही दुपारच्या जेवणाचे पार्सल घेऊन घरी आलो. सर्वजण माझ्या खोलीत गाद्या टाकून गप्पा मारत बसले होते. सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले.
दुपारचा आणि संध्याकाळचा उरलेला वेळ अगदी मजेत आणि गप्पा गोष्टीमध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण उठण्यापूर्वी जेव्हा मला अचानक जाग आली तेव्हा मला एक भयान शांतता होती. पण मला जाणवले की अंधारलेल्या खोलीत कोणीतरी माझ्याकडे एकटक पाहत आहे. मी आजूबाजूला पाहिले तर माणसाची नजर माझ्यावरच खिळली होती. पण मी उठल्याने पाहताच तिने मान वळवली. सकाळी उठल्यानंतर माणसे माझ्याशी बोलत असताना नेहमीप्रमाणे जास्तच हसमुखत वाटत होती. तिच्या त्या मधाळ हसण्याने माझ्या मनातील ओढ अधिकच वाढली होती. पण त्यांना सकाळी लवकर निघायचे असल्यामुळे जास्त वेळ गप्पा मारता आल्या नाहीत. 2 तासांतच ती आवराआवर करून ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनकडे रवाना झाली. ती गोष्ट तिथेच संपली असे मला वाटले. त्यानंतर 15 दिवसात त्यांनी नवीन शहरात घर भाड्याने घेतले आणि तिथे ते स्थायी झाले. पण त्या एका बाथरूमच्या घटनेने माझ्या मनाच्या कोपऱ्यात एक असं गुपित तयार केलं होतं जे आम्हाला एकमेकांकडे ओढत होतं. त्यानंतर बरोबर 2 दिवसांनी दुपारी 2च्या सुमारास अचानक माझ्या मोबाईलवर मानसीचा एक मेसेज आला. तिने लिहिले होते, "जिजू, फ्री असाल तर कॉल करा." मी तिचा मेसेज पाहून थोडा चकित झालो. मी तिला बरोबर 2:30 वाजता फोन केला. फोनवर काही वेळ इकडे तिकडच्या सामान्य गप्पा झाल्यानंतर मानसीने अचानक मुख्य विषयाला हात घातला. तिने अतिशय हळुवार आवाजात सांगितले, "जिजू, दीदी म्हणजेच तुमची बायको तुमच्यावर खूप नाराज असते." मी आश्चर्याने विचारले, "का? काय झालं?" तिने मिश्किलपणे हसत सांगितले, "दीदी सांगत होती की तुम्ही दोघं संसारात खूप व्यस्त असता. पण खरं सांगू तर दीदीला तुमच्या भावनांशी फारशी किंमत नाही. ती नेहमी थकलेली असते आणि तिला स्वतःच्याच दुनियेत राहायला आवडतं." मानसीच्या तोंडून हे ऐकल्यावर माझ्या मनात एक थरकाप उडाला. मीही जरा मन मोकळं करत म्हणालो, "हो, हे खरं आहे. तुझी दीदी मला भावनिक पातळीवर समजून घेत नाही. आमच्यात आता तो पूर्वीसारखा जिव्हाळा उरला नाही." तेव्हा मानसीने नखरेल स्वरात म्हणाले, "अच्छा, मग तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती कशी हवी आहे?" मीही तेच सांगितले, "जोपर्यंत दोघेही एकमेकांच्या विचारात पूर्णपणे हरवून जात नाहीत ना, तोपर्यंत त्या नात्यातील ती ओढ जिवंत राहत नाही." हे ऐकून मानसीने एक मोठा सुस्कारा सोडला. तिच्या आवाजात एक अस्वस्थता आणि ओढ निर्माण झाली होती. तिने जडमनाने पण अत्यंत जवळकीने म्हटले, "जिजू, तुम्ही अगदी बरोबर बोलताय." आज प्रथमच तिने मला तुम्हीऐवजी तू असा शब्द प्रयोग केला होता. ती पुढे म्हणाली, "दीपेशचंही अगदी तसंच आहे. तो कामाच्या व्यापापायी घरी आला की लगेच झोपून जातो. मला अजिबातच वेळ देत नाही. माझे सुखदुःख ऐकून घ्यायलाही त्याला वेळ नसतो. त्यामुळे माझ्या मनाची पोकळी कधी भरतच नाही." आता ती कोणतीही पडदा न ठेवता थेट बोलत होती. ती म्हणाली, "जिजू, जर तुम्हाला तोच प्रॉब्लेम आहे आणि मलाही तोच प्रॉब्लेम आहे, तर मग आपण कधी भेटायचं एकमेकांची एकाकीपणा दूर करायला?" तिला काय हवे आहे हे मला पूर्णपणे समजले होते आणि मग काय हवे आहे ते तिलाही ठाऊक होते. 2 भुकेलेली मने एकमेकांच्या शोधात होती. मी जास्त वेळ न घालवता तिला सांगितले, 2-3 दिवसांनंतर ऑफिसच्या कामाने मी तुझ्या शहरात येणार आहे. आपण तेव्हाच भेटू." ठरल्याप्रमाणे 2 दिवसानंतर मी सकाळी लवकर आवरून गाडी काढली आणि तिच्या शहराच्या दिशेने प्रवास सुरू केला. मनात विचारांची धडधड आणि शरीरात एक वेगळीच उत्सुकता सळसळत होती. जेव्हा मी देशाच्या त्या कोपऱ्यात तिच्या शहरात पोहोचलो आणि आमची भेट झाली तेव्हा मी तिला डोळे भरून पाहिले. ती अतिशय देखणी आणि अप्सरेसारखी